नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण डेब्रा फाइन यांनी लिहिलेल्या द फाइन आर्ट ऑफ स्मॉल टॉक या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. ही समरी तुम्हाला तुमचे चांगले कन्व्हर्सेशन स्किल्स डेव्हलप करायला मदत करेल. सुरुवातीला कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलायला खूप विचित्र वाटतं, पण तुम्हाला कधी ना कधी आपल्या करिअर किंवा बिझनेसच्या संबंधित कामांमुळे अनोळखी लोकांशी बोलावं लागत असेल, त्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहावं लागत असेल. मित्र बनवण्यासाठी किंवा लाँग टर्म नातं बनवण्यासाठी सुद्धा या स्किलची गरज पडते. म्हणून तुम्ही तुमच्या मनातील ही भीती काढून टाकायला हवी. पण प्रश्न हा आहे की कन्व्हर्सेशन सुरू कसं करायचं? यासाठी तुम्ही काय बोलायला पाहिजे, काय करायला पाहिजे? आयुष्य अजून चांगलं बनवण्यासाठी कन्व्हर्सेशन स्किल्स खूप जास्त उपयोगात येतात. यामुळे तुम्हाला तुमचा आवडता पार्टनर मिळू शकतो, जॉबमध्ये प्रमोशन मिळू शकतं किंवा एखादी चांगली बिझनेस डील मिळू शकते. या स्किलमुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. त्यामुळे तुम्हाला देखील जर अनोळखी व्यक्तींशी बोलायला भीती वाटत असेल, ही समरी तुम्हाला नक्की उपयोगात येईल. जी लोक कन्व्हर्सेशन सुरू करत नाहीत, त्यांच्याकडे याची बरीच कारणं असू शकतात. असं असू शकतं की ते थोडे लाजाळू असतील किंवा कदाचित काय बोलावं हे त्यांना समजत नसेल. आणि ही सगळी कारणं अगदी योग्य आहेत. पण जेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे संभाषण कसं करतात हे समजेल, तेव्हा तुमची ही सगळी कारणं बाजूला होतील. हे गरजेचं नाही की प्रत्येक व्यक्ती चांगले कन्व्हर्सेशन स्किल्स सोबत घेऊनच जन्माला आलेला असेल. बऱ्याचदा हे स्किल्स तुम्हाला शिकावे देखील लागतात. तुम्ही या समरीमध्ये शिकाल की कोणाशीही बोलताना आपला माइंडसेट कसा ठेवायला पाहिजे. तुम्हाला हे सुद्धा शिकायला मिळेल की अनोळखी लोकांशी कसं बोलायचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं कन्व्हर्सेशन कसं मेंटेन ठेवायचं हे तुम्हाला या समरीतून शिकायला मिळेल. या समरीमध्ये दिलेल्या माहितीमुळे तुम्हाला असं वाटेल की सोशलायझिंग म्हणजे लोकांमध्ये मिळून मिसळून राहणं हे तेवढं अवघड नाही जेवढा तुम्ही विचार करत होते. स्मॉल टॉक आपल्याला खऱ्या आणि अर्थपूर्ण संभाषणाकडे घेऊन जातं. जसं मेन कोर्सच्या आधी स्टार्टर्स असतात, त्याचप्रमाणे एक डीप आणि अर्थपूर्ण संभाषणाच्या आधी स्मॉल टॉक वातावरण तयार करण्याचं काम करतं. स्मॉल टॉकमुळे दोन लोकांना कोणतंही संभाषण सुरू करण्याच्या आधी कम्फर्टेबल होण्यास मदत होते. स्मॉल टॉकमुळे तुमच्यासाठी व्यवसायाच्या संधीचे, मैत्रीचे किंवा कोणतंही नातं बनवण्याचे रस्ते ओपन होतात. माणसाला सोशल ॲनिमल म्हणतात. यामागचं कारण म्हणजे माणसांना एकमेकांशी कनेक्टेड राहण्याची इच्छा असते. असं कोणीही नाही ज्याला एकटं राहायला आवडेल. सगळ्यांनाच एका साथीदाराची गरज पडते. सगळ्यांचं एक फ्रेंड सर्कल असतं, कुणाचं मोठं तर कुणाचं छोटं. पण आज टेक्नॉलॉजीने माणसाच्या सोशल स्किल्सवर खूप परिणाम टाकलाय. लोकांमधला एकटेपणा आधीच्या तुलनेत आता जास्त वाढलाय. तुम्ही कुठेही जा, कोणत्याही इव्हेंट किंवा पब्लिक प्लेसमध्ये, प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये बिझी असलेला दिसून येतो. आज आपल्याला ट्रेनमध्ये कुणाशीही बोलताना संकोच वाटतो, कारण समोरच्याची नजर त्याच्या फोनवर अडकलेली असते. तर स्मॉल टॉक हा या एकटेपणावरचा उपाय आहे. जेव्हा आपण कुणाशी बोलतो तेव्हा आपल्याला चांगलं वाटतं, आपलं मन हलकं होतं. पण प्रश्न हा आहे की स्मॉल टॉकची सुरुवात केव्हा आणि कशी करावी? तर यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. तर यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे रिस्क घेऊन बघा. कोणीतरी स्वतःहून आपल्याशी बोलायला येईल यापेक्षा आपण असं ध्येय बनवायला हवं की प्रत्येक इव्हेंटमध्ये आपण कमीत कमी 2 लोकांजवळ जाऊन त्यांच्याशी बोलायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे समोरच्याकडून संभाषण पुढे नेण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण स्वतः सुरू असलेलं संभाषण पुढे न्यायचं. कारण कदाचित समोरचा सुद्धा हाच विचार करत असेल आणि हे आपल्यावर सुद्धा आहे की आपण किती अर्थपूर्ण संभाषण करतो. जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुमच्या मनातून संभाषण सुरू करण्याची भीती जाणार नाही. ज्याप्रमाणे तुम्ही बाकीच्या भीतींचा सामना करता, अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला या भीतीला सुद्धा फेस करावं लागेल. तुम्ही तुमच्या मनातून संभाषण सुरू करण्याची भीतीसुद्धा घालवू शकाल जेव्हा तुम्ही त्यासाठी प्रयत्न कराल. यासाठी स्मॉल टॉक हा संभाषण सुरू करण्याचा उत्तम पर्याय आहे. तुम्ही कुणाशी बोलताना तुम्हाला जे आवडेल त्याने सुरुवात करू शकता. कोणतंही कन्व्हर्सेशन स्माईलने सुरू व्हायला हवं. जेव्हा तुम्हाला बघून कुणी स्माईल करतं तेव्हा तुम्ही काय करता? अर्थातच तुम्ही सुद्धा त्यांना बघून परत स्माईल करता. म्हणूनच फक्त समोरच्याला बघून स्माईल करा आणि आय कॉन्टॅक्ट मेंटेन करा. या 2 गोष्टी एक कनेक्शन बनवण्यासाठी मदत करतात. म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही समोरच्याला हिंट देता की तुम्ही त्यांच्याशी बोलण्यात इंटरेस्टेड आहात.
पण स्माईल करणं आणि आय कॉन्टॅक्ट करणं हे तुम्हाला विचित्र वाटत असेल, पण असं असलं तरीही काही हरकत नाही, कारण तुम्ही लहान पावलं उचलून याची सुरुवात करू शकता. स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सुरुवातीला 10 लोकांना बघून स्माईल करा. सुरुवातीला तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं नाही, फक्त स्माईल करायची आहे. स्माईल करणं आणि आय कॉन्टॅक्ट बनवण्याचा सल्ला यासाठी दिला जातो, कारण यामुळे तुमचा नर्वसनेस दूर होतो. आता कन्व्हर्सेशन कसं सुरू करायचं हे आपण समजून घेतलं, पण कन्व्हर्सेशन सुरू केल्यानंतर तुम्ही ते कंटिन्यू कसं ठेवू शकता हे समजून घेऊ. संभाषण सुरू करणाऱ्या वाक्यांची काही उदाहरणं आहेत, जसं की आजचा दिवस किती चांगला आहे, हो ना, किंवा वा किती छान इव्हेंट आहे. तुम्ही अशा प्रकारचे सुरुवातीचे वाक्य वापरू शकता. अर्थातच या वाक्याने मोठं कन्व्हर्सेशन करता येणं अवघड आहे, पण यामुळे समोरच्याला आणखी काहीतरी बोलण्याची संधी मिळते. कोणतीही अनोळखी व्यक्ती आणि आपल्यामध्ये कोणती ना कोणती गोष्ट नक्कीच कॉमन असते. फक्त तुम्हाला ती गोष्ट शोधावी लागेल, आणि जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट समजणार नाही. प्रत्यक्षात लोकांना एन्करेजमेंटची गरज असते, आणि ही एन्करेजमेंट तुम्ही त्यांना द्यायला हवी. आणि तुमच्यामध्ये असलेल्या कॉमन गोष्टींचा बेस बनवून तुम्ही त्या व्यक्तीशी एक अर्थपूर्ण आणि इंटरेस्टिंग गप्पा सुरू करू शकता. कन्व्हर्सेशन सुरू करणं हे तुमच्यावर आहे. तुम्ही स्माईल करा, आय कॉन्टॅक्ट बनवा आणि काही कॉमन वाक्य वापरा. याने कन्व्हर्सेशन सुरू होईल, पण याचा अर्थ असा नाही की त्यापुढे होणारं कन्व्हर्सेशन पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असेल. स्मॉल टॉकसाठी एक चांगली टिप म्हणजे लोकांना स्वतःबद्दल सांगण्याची संधी द्या. प्रत्येकाला स्वतःबद्दल बोलायला आवडतं, म्हणून तुम्ही त्यांना ही संधी द्यायला हवी. एखाद्याला प्रश्न विचारणं ही एक चांगली गोष्ट आहे, पण यासोबतच समोरचा जेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देईल तेव्हा ते सुद्धा तुम्ही लक्ष देऊन ऐकायला हवं. कन्व्हर्सेशन सुरू असताना नेहमी अजून खोलवर जाऊन तुम्ही गोष्टींना जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. तुम्ही जेवढ्या खोलवर जाण्याचा प्रयत्न कराल तेवढंच समोरच्याला वाटेल की तुम्ही त्याच्यात इंटरेस्टेड आहात, म्हणजे तुम्हाला त्यांचं बोलणं ऐकायचंय. बरेचदा कन्व्हर्सेशनचा शेवट यामुळे सुद्धा होतो, कारण कुणीच चांगला प्रश्न विचारत नाही. समोरच्याला त्याचा वीकेंड कसा होता असं विचारून कन्व्हर्सेशनची सुरुवात करण्याची एक कॉमन पद्धत आहे. पण जर तो म्हणाला हो ठीक होता, तर आता तुम्हाला अजून जास्त खोलवर जाऊन प्रश्न विचारायला हवे. त्यांना तुम्ही विचारू शकता की त्यांनी वीकेंडला काय काय केलं, त्यांनी कशा प्रकारे स्वतःला रिलॅक्स केलं किंवा कोणती नवीन गोष्ट केली. तुम्हाला इथे एक गोष्ट परत लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे समोरचा तुम्हाला जे उत्तर देईल ते तुम्हाला लक्ष देऊन ऐकावं लागेल. यासोबत तुम्ही हे देखील लक्षात ठेवायला हवं की प्रत्येक वेळेस समोरचा व्यक्ती संभाषण करण्याच्या मूडमध्ये असेलच असं नाही. हे ओळखण्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडून मिळणाऱ्या सिग्नल्स किंवा हिंटकडे लक्ष द्यावे लागेल. ते तुम्ही मिस करायला नको. जर समोरची व्यक्ती बोलण्याच्या मूडमध्ये नसेल तर तुम्ही सुद्धा त्यांना फोर्स करू नका. पुढच्या वेळेस तुम्ही परत प्रयत्न करू शकता. बोलण्यासाठी अजून एक कॉमन टॉपिक आहे जॉबबद्दल विचारणं. कन्व्हर्सेशन सुरू करणं आणि ते मेंटेन करणं या दोन्ही गोष्टी प्रॅक्टिस केल्याने सोप्या बनतात. पण यासोबतच कन्व्हर्सेशन करताना काय बोलायचं आणि काय नाही याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायला हवं. तुम्ही समोरच्यावर प्रश्नांचा भडीमार तर करत नाही ना, याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. जी माहिती त्याच्याकडून मिळेल त्या आधारावरच पुढचे प्रश्न विचारा. विनाकारण कोणतेही प्रश्न विचारू नका. समोरच्याला कम्फर्टेबल करणं हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. तुम्हाला समोरच्याशी एक चांगलं कन्व्हर्सेशन करायचंय, म्हणून तुम्ही त्याची चौकशी करत आहात अशी फिलिंग त्याला येऊ देऊ नका. समोरच्याच्या बॉडी लँग्वेजवर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला समोरच्याशी बोलण्यात मजा येत असेल तर त्याला सुद्धा मजा येतच असेल असं गरजेचं नाही. जर तो इकडे तिकडे बघत असेल किंवा त्याला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही हे समजून घ्यायला हवं की आता कन्व्हर्सेशन संपवण्याची वेळ आली. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला कोणत्याही इव्हेंटमध्ये जाताना आधीच मानसिकरित्या तयार होण्यासाठी मदत मिळेल. तुम्ही हे आधीच डोक्यात ठेवून चला की तुम्हाला त्या इव्हेंटमध्ये अनोळखी लोक भेटणार आहेत, म्हणून त्या लोकांशी बोलण्यासाठी कोणता तरी टॉपिक विचार करून ठेवा. आणि प्रत्येक संभाषण सारखं नसेल हे लक्षात असू द्या. असंही होऊ शकतं की 5 पैकी फक्त एकच कन्व्हर्सेशन सक्सेसफुल ठरेल, पण टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण असं होणं खूप नॉर्मल आहे. प्रत्येक वेळी प्रत्येकाचा स्वभाव तुमच्याशी मॅच करेलच असं होऊ शकत नाही, पण यामुळे तुम्ही निराश होऊन जाऊ नका. जेव्हा कधीही संधी मिळेल तेव्हा परत पुन्हा दुसऱ्याशी संभाषण सुरू करायला संकोच करू नका. चांगले कन्व्हर्सेशन स्किल्स तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कामात येतील. या समरीतून आपण त्या सगळ्या टूल्सबद्दल माहिती मिळवली,
ज्यामुळे तुम्ही कन्व्हर्सेशन सुरू करू शकता आणि ते तसंच मेंटेनसुद्धा ठेवू शकता. सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटेल, पण प्रॅक्टिस करून तुम्हाला हे सगळं हळूहळू सोपं वाटायला लागेल. बोलण्यात मास्टर बनल्यामुळे तुमच्यासाठी अगणित संधींचे मार्ग मोकळे होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.